नमस्कार. माझे नाव सारिका. ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला थँक्स बोलते आहे. तुमचा छान छान जो प्रोत्साहन आहे त्यासाठी. आज आपण पाहणार होतो अगदी सोपी आणि सहज म्हणजे कोणालाही जमेल आणि अगदी झटपट म्हणजे लवकर लगेच पटकन होणारी आपण तोरणाची पट्टी पाहत आहोत. या तोरणाच्या पट्टीमध्ये तुम्ही खाली गोंडे फक्त लावू शकता. मोत्यांचं तुम्ही गोल असे लावू शकतात. मी तुम्हाला 2-3 प्रकार दाखवीन त्याच्यामध्ये. तुम्ही आणि परत फुलं लावू शकतात, पानं लावू शकतात. चला मग जास्त वेळ घालवत नाही आहे, आपण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी मी माझी 1.75 mm जी सुई आहे तीच वापरलेली आहे. आणि तुम्ही पट्टीचा कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता. असं काही नाही आहे की माझ्याकडे अवेलेबल मी तुम्हाला बोलली माझ्याकडे कलर नाही आहेत. जे आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आहे मी. चला मग आता आपण बनवायला घेऊया. सर्वप्रथम आपण एक छानपैकी मॅजिक रिंग बनवायला घेऊया. मॅजिक रिंग तुम्हाला दाखवलीच आहे मी. या कुठल्या म्हणजे बोटामधून एक असं सर्कल तयार करायचं आहे. त्याच्यातून एक दोरा काढायचा आणि एक साखळी घ्यायची. ही झाली मॅजिक रिंग. मॅजिक रिंगचा अर्थ काय, तुम्हाला जितकी पाहिजे तेवढी तुम्ही ती खेचून घट्ट बनवू शकता. आता आपण ही एक साखळी तर घेतलीच आहे. आपण 2 अजून साखळ्या घेऊया. सॉरी, एक साखळी घ्यायची. त्यानंतर या मॅजिक रिंगमधून मी एक सिंगल क्रोशे घेतलेला आहे. सिंगल क्रोशेनंतर 2 चेन घेतले. त्यानंतर म्हणजे झाला हा एक खांब तयार झाला आहे. त्यानंतर आपल्याला तसंच अजून एक दुसरा खांब करायचा आहे. हा तिसरा खांब झाला. आणि हा एक चौथा खांब. 4 खांब घ्यायचे. 2 साखळ्या घ्यायच्या. परत त्याच मॅजिक रिंगमधून परत 4 साखळ्या खांब घ्यायचे. 1 2 3 4. अशा प्रकारे आपण मॅजिक रिंगमध्ये 4 खांब, 2 साखळ्या, 4 खांब. आता ही जी साखळी आहे ती क्लोज करून घेऊया आपण. अशा प्रकारे हे आपलं एक पफ तयार झालेलं आहे छानपैकी. आता मला काय करायचं आहे, या सेंटरला यायचं आहे साखळीच्या. त्याच्यामुळे मी काय करते, आता एक चेन घेतली, प्रोजेक्ट टर्न केलं आणि आता तुम्ही बघू शकता हे जे आपले खांब आहेत त्याच्या प्रत्येक हा मी खांब स्किप करते. जो चौथा खांब आहे तो स्किप करते. तिसऱ्या खांबातून मी सरकता खांब म्हणजे स्लिप स्टिच बोलतो त्याला आपण, तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या खांबातून पण तसंच घेतलेलं आहे. अशा प्रकारे स्लिप स्टिच करत करत आपल्याला ह्या चेनमध्ये यायचं आहे. त्यानंतर आपल्याला परत तसंच सेम तसंच करायचं आहे. एक सिंगल क्रोशे आणि 2 चेन. त्यानंतर सेम हे आपण जे बनवलं तसंच बनवायचं आहे. 2 3 4 4 खांब, 2 चेन.
हे 4 खांब झाले, 2 साखळ्या घेतल्यात. परत त्याच गॅपमध्ये आपल्याला 4 खांब करून घ्यायचे. 1 2 3 4. परत एक साखळी घ्यायची, प्रोजेक्ट टर्न करायचं. त्यानंतर पहिला जो खांब आहे तो स्किप करायचा. सेकंड खांबामधून स्लिप स्टिच घ्यायची. 1 2 3 स्लिप स्टिच घेतल्यात. त्यानंतर या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे घ्यायचं. त्यानंतर 2 चेन, म्हणजे हा एक खांब तयार झालेला आहे. अशा प्रकारे सेम तसंच आहे. 2 3 4. हे 4 खांब झाले. परत 2 साखळ्या, परत 4 खांब. 1 2 3 4. परत एक साखळी, प्रोजेक्ट टर्न. फर्स्टवाला स्किप, सेकंडवाला स्लिप स्टिच घेत जायचे. या सेंटरला येऊन एक सिंगल क्रोशे. अगेन 2 चेन अँड 4 डबल क्रोशे. परत 2 चेन. अशा प्रकारे हे आपलं प्रोजेक्ट आपण करत जायचं आहे. एकदम सहज आणि सोपं आहे, कोणालाही जमेल असं हे प्रोजेक्ट आहे. अशा प्रकारे हे आपण आपला जेवढा दरवाजा असेल तेवढा आपण हे बनवत जायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी तुम्हाला हे थोडक्यातच दाखवते. हे बघा, अशा प्रकारे हे आपण बनवायचं आहे. परत एकदा दाखवतेच तुम्हाला मी. एक साखळी घेऊन प्रोजेक्ट टर्न केलं. फर्स्ट स्किप करायचं आहे. फर्स्ट हा जो खांब असतो तो स्किप करायचा आहे, हा वाला. त्याच्यामध्ये सेकंडवाल्या खांबामध्ये आपल्याला स्लिप स्टिच म्हणजे सरकता धागा तो घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, त्यानंतर चेनमध्ये एक मुका खांब, 2 साखळ्या आणि परत 3 खांब, म्हणजे एकूण 4 खांब तयार होतात. परत 2 साखळ्या, परत 4 खांब. अशा प्रकारे हे आपण बनवत जायचं आहे. आपला जेवढा दरवाजा आहे तेवढं बनवायचं आहे आपल्याला. हे ह्याच्यात काय असं काय काउंटिंग असं नाही आहे की हे मला 10 म्हणजे 50च पाहिजे किंवा 60 पाहिजे. जसं आपला दरवाजा आहे तसं. मी लास्ट प्रोजेक्ट तुम्हाला पाठवलं होतं पाडव्यात स्पेशलसाठी, तेव्हा माझे हे 55 झाले होते एकूण. बरोबर हे 55 झाले होते. अशा प्रकारे मी हे 10-12 करते आणि तुम्हाला त्याची सेकंड डिझाईन दाखवते. हे असे देखील खूप छान वाटतात. नुसतंच तोरणपट्टी ही साधी देखील खूप सुंदर वाटते. अशा प्रकारे आपण जेवढं आपलं तोरण आपल्याला हवं असेल तेवढं आपण ही अशी पट्टी बनवून घ्यायची. मी तुम्हाला थोडक्यातच दाखवते बिकॉज उलन शॉर्टेज आहे मला. मी त्याच्यातच तुम्हाला वेगवेगळे प्रकार दाखवत जाईन. हे असं देखील किती सुंदर वाटतं. हे बघा, आता आपण त्याला दुसरी डिझाईन त्याच्यामध्ये बनवूया.
जर तुम्हाला असंच पाहिजे असेल तर तुम्ही नुसते अशीच वेल ठेवू शकता. दुसरा कलर घेते मी. एक पहिला साधी गाठ मारून घ्यायची, त्यानंतर आपण हे पहिल्याच खांबाच्या गॅपमधून सर्वप्रथम उलन काढून घ्यायची. सेम तसंच 3 मी पहिला साखळ्या करून घेतल्यात. त्यानंतर आपल्याला एक पफ स्टिच बनवायचं आहे. पफ स्टिच बनवताना मी ह्या साखळीचा एक खांब आणि ह्या 2 3 अशा प्रकारे एक पफ तयार झाला आहे. याचं मी एक पफ तयार केलं. परत 1 2 3 4 4 साखळ्या घेतल्या. परत आपण एक ह्या गॅपमध्ये सेम तसंच बनवायचं आहे. 1 2 3 4 4 पफचं एक पफ स्टिच केलं आपण. परत 4 साखळ्या. अशा प्रकारे हे पूर्ण आपण बनवत जायचं आहे. हे असं आपण पूर्ण बनवून घेऊया. एकदम सोपा आहे हा प्रोजेक्ट. एक 2 3 4 एकत्र काढायचे. 1 2 3 4 अशा प्रकारे आपण पूर्ण बनवून घेऊया. हे असं पूर्ण बनवायचं आहे. या कॉर्नरपर्यंत मी तुम्हाला दाखवते कसं बनवायचं. मग आपल्याला त्याचा चौकोन कसं तयार करायचं ते तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण हे पूर्ण करून घ्यायचे. शेवटला कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. सेम तसंच करायचं आहे पण थोडा फरक आहे. आपण हे पफ स्टिच एक घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे किती 4 साखळ्या करून घेतल्या होत्या की नाही. पण आता आपल्याला हे प्रोजेक्ट गोल फिरवायचं आहे. त्याच्यामुळे आता मी काय करणार, इथे फक्त 2 साखळ्या घेतल्यात. परत त्याच याच्यामध्ये अजून एक पफ स्टिच घेतला आहे. याच्यामध्ये काय केलं मी 2 पफ स्टिच घेतले. त्यानंतर परत 1 2 3 4 आणि ही जी साखळी होती
ही जी साखळी होती आपली त्याच्यामध्ये परत आपण तसंच बनवायचं आहे. 1 2 3 4 परत 4 साखळ्या. 1 2 3 4 4 साखळ्या. परत याच्या शेवटला ॲज इट इज तसंच 1 2 3 परत 2 साखळ्या. परत त्याच्यामध्येच आपल्याला तसंच बनवून घ्यायचं आहे. परत 4 साखळ्या. त्याच्यामुळे हे काय होणार आहे, हे आपलं असं सर्कल तयार होणार आहे. हा परत हे अशा प्रकारे हे आपण इथे पण पूर्ण कंप्लीट इथपर्यंत करून यायचं आहे. जेवढं आपल्या तोरणाची पट्टी आहे तोपर्यंत हे सगळं तेवढंच सेम तसंच करत करत यायचं आहे. मध्ये 4 साखळ्या, फक्त इथे कॉर्नरला 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्यामध्येच 2 पफ स्टिच बनवायचे आहेत. तसं मी हे कंप्लीट इथपर्यंत करून घेते. इथे पण कॉर्नरचं तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे मी हे सर्व लाईन पूर्ण करून घेतलेले आहेत. आता या शेवटचं दाखवते तुम्हाला. इथे देखील सेम तसंच करायचं आपल्याला. पफ स्टिच करण्यासाठी 4 अर्धवट खांब, त्याच्यानंतर एक त्याचा पूर्ण पफ तयार करायचा. आता इथे आपण 4 साखळ्या घेतलेल्या, पण आता इथे आपल्याला 2 पफ स्टिच करायचे, त्याच्यामुळे मी इथे 2 साखळ्या घेतल्यात. परत त्याच्यामध्येच अजून एक पफ स्टिच घेतलंय. अशा प्रकारे हे 2 पफ स्टिच झाले. परत 1 2 3 4 साखळ्या आणि ह्या बरोबर सेंटरला हे 2 आपण जे स्टार्टिंग केले होते त्याच्या सेंटरला बरोबर परत एक पफ स्टिच तयार करायचा आहे. परत 4 साखळ्या. त्यानंतर आपण जिथून स्टार्टिंग केलं होतं तिथे देखील एक पफ स्टिच घ्यायचा आहे. त्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या आणि हा एक पफ स्टिच आपण जो बनवला होता त्याच्या मधोमध बरोबर आपण हे जॉईंट करून घ्यायचं, म्हणजे स्लिप स्टिच घ्यायची. हे अशा प्रकारे आपल्या तयार होणार आहे. मी छोटंसं दाखवलं आहे, बट तुम्ही तुमच्या घराचं जेवढं दरवाजा आहे त्या हिशोबाने बनवा तुम्ही. हे अशा प्रकारे बनणार आहे. हे बघा. आता त्यानंतर आपल्याला परत आता काय करायचं आहे, इथे मी स्लिप स्टिच घेते आहे फर्स्ट. त्यानंतर एक साखळी घेतली आणि ह्या आपण ज्या साखळ्या घेतलेल्या त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकी 5 सिंगल क्रोशे बनवून घ्यायचे. 2 3 4 5 सिंगल क्रोशे झाले. त्यानंतर हे जे आपलं काम होतं पफ स्टिचचं ते स्किप करायचं. परत डायरेक्ट या चेनमध्येच प्रत्येकी 5 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. 2 3 4 5, जेणेकरून ही आपली डिझाईन अशी दिसणार आहे. परत इथे स्किप करायचं. इथे परत 5 सिंगल क्रोशे. 2 3 4 5 अशा प्रकारे मी हे पूर्ण इथपर्यंत आणते. तुम्हाला इथे कसं बनवायचं ते दाखवते. अशा प्रकारे
मी हे सर्व इथे 5-5 करून घेतलेले आहेत. हे अशा प्रकारे आपल्याला दिसते आहे डिझाईन. त्यानंतर आपण मध्ये 2 पफ स्टिच घातले होते हे शेवटला. त्यामध्ये आपल्याला 3 सिंगल क्रोशे घालायचे आहेत. 2 3. इथे फक्त 3 सिंगल क्रोशे घातले आहेत. परत इथे ॲज इट इज 5 पफ स्टिच सिंगल क्रोशे 3 4 5. त्यानंतर परत इथे देखील तसंच 5 सिंगल क्रोशे 2 3 4 5. हे अशा प्रकारे दिसणार आहे डिझाईन. त्यानंतर परत आपल्याला इथे 3 सिंगल क्रोशे 2 पफ स्टिचच्या मध्ये 3 सिंगल क्रोशे 1 2 3. त्यानंतर परत इथे देखील 5 1 2 3 4 5. अशा प्रकारे हे आपलं एक डिझाईन तयार होणार आहे. हे मी पूर्ण इथपर्यंत करून इथपर्यंत येते. अशा प्रकारे आपण हे देखील पूर्ण बनवलेलं आहे. आता आपण हे जॉईंट करायचं आहे. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आपण ते स्लिप स्टिच करून घ्यायची. दोरा घट्ट बांधून घ्यायचा आणि नंतर मी ते कट करायचा दोरा. अशा प्रकारे ही आपली पूर्ण तोरणपट्टी तयार होते. इथे आपण एक एक मोती लावायचे. अशा प्रकारे आपण मोती विणून घ्यायचे त्याला. झाली की नाही सहज आणि सोपी एकदम तोरणपट्टी. कोणालाही पटकन जमेल अशी आहे ही. त्यानंतर आपण अशी गुंड्याची फुलं आपण इथे लावू शकतो. नाहीतर असे पम बॉल घेऊन आपण ते देखील आपण ह्याला लावू शकतो. अशा प्रकारे नाहीच तर मी एक तोरण बनवलं होतं. खाली आपण कोणतीही डिझाईन टाकू शकतो, असं काही नाही आहे. हे बघा, असे पण आपण बनवू शकतो. अशी देखील आपण डिझाईन बनवू शकतो. ह्याच्यामध्ये खाली पम बॉल घेऊन. जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या इतर फ्रेंड्सला शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग, धन्यवाद.